नमस्कार मित्रांनो. आज सहजच एक व्हिडिओ बनावा वाटला. आपण गेले 2 वर्षापासून या बैलगाडा क्षेत्रात थोडंसं आहे. म्हणजे आपल्याकडे काही जास्त मोठ्या प्रमाणावरती नाही, पण 1-2 वासरं किंवा बैल आपल्याकडे आहेत. तर त्यानुसार थोडंसं एक सहज व्हिडिओ बनावा वाटला म्हणून बनवतोय. तर आपल्या आवडीची किंवा नादाची सुरुवात कशी झाली हे थोडंसं सांगू इच्छितो. कसं होतं की बैलगाडा क्षेत्रात जर यायचं म्हटलं तर सुरुवात कुठून तरी एखादा बैल घेऊन वगैरे करावं लागते. तर आपली सुरुवात जी झाली ती ती जर कुठून झाली असेल तर ती या गायीपासून झालेली. म्हणजे थोडासा वेगळा विषय की आपल्याला आवड कशी लागली आणि ह्या क्षेत्रात आपण कसं आलो ते थोडंसं सांगू इच्छितो. एक असंच आवड होती आपल्याला एक जनावरांची पहिल्यापासून. आपल्याकडे एचएफचा गोठा आहे. तर आमचे मामा आहेत दैवडीचे गारगोटे. तर गारगोटेंचा पहिल्यापासून म्हणजे जुन्या गाडा मालकांना वगैरे माहिती आहे की पहिल्यापासून नामांकित गाडा आहे. तर आमच्या मामाकडे पहिल्यापासून खिल्लार जनावरं चांगल्या पद्धतीचे असायचे. गायी होत्या, बैल होती, त्यांचा पण गाडा असायचा. लहानपणापासून मी तिकडे असायचो कधी मामाच्या इकडे. तर तिकडे एक प्रकारची आवड लागली होती आपल्याला जनावरांची. आणि असंच मला एच एफ गायींसोबत एक खिल्लार गाय सांभाळायची म्हणून मी मामाकडून एक खिल्लार कालोड आणली होती. तर ही माझ्या सोबत जी आहेत आता कुटी गाते ही तीच गाय. मी एक साधारणतः एक वर्षभर वयाची कालोड मामाकडून आणली होती. आमचे आजोबा म्हणजे अतिशय जनावरं त्यांना म्हणजे खूप अनुभव होता आणि त्यातली खूप माहिती चांगल्या पद्धतीची त्यांच्याकडे असायची. तर आजोबांनी मला सांगितलं होतं की ही कालोड चांगली, तुला घेऊन जा. मग ही मामाकडून मी कालोड आणली आणि आपल्याकडे चांगल्या पद्धतीने ती सांभाळली. पहिल्या वेळेला आपल्याकडे एक खोंड झाला म्हणजे गोरा झाला. म्हणजे सुरुवातच तिथून झाली. आपल्याला काय कधी बैलगाड्याची किंवा बैलाची एवढी आवड नव्हती किंवा आपण बैल पण सांभाळलेला नव्हता. आईला पहिल्यांदा एक गोरा झाला, त्याचं आपण शंभू म्हणून नाव ठेवलं होतं. काय झालं, शंभू एक 2-3 महिन्याचा झाला आणि त्यानंतर असं वाटायला लागलं की आपल्याकडे एकच गोरा आहे, याला सांभाळायचा कसा किंवा एकट्याला कसा ठेवायचा, हे चपच्या गोट्यात पूर्ण गोरा एकटा कसा ठेवायचा. वडिलांना पण या क्षेत्राची किंवा जनावरांची बैलाची खूप आवड आहे. वडील मला म्हटले की आपण या शंभूला एक जोड घेऊ. तर आमचं असं ठरलं, ठीक आहे आपण एक जोड घेऊ गोऱ्याला. आणि असं काय म्हणजे नव्हतं की गाड्याचाच गोरा घ्यायचा किंवा गाड्यालाच पळण असं घ्यायचा किंवा असं काय. म्हणजे गाडा असे तर डोक्यात पण नव्हतं आमच्या. थोडंसं आपले मित्र आहेत कासारे गावचे गाडा मालक आहेत, रावसाहेब काळकुटे चेअरमन. तर ते असतील किंवा आमचे बंधू आहेत प्रमोद शेटरुके. तर हे असे मला म्हटले की आता जर गोरा घ्यायचा तर चांगला घेऊ आपण थोडासा. म्हणजे आपल्याला गाड्या क्षेत्रात चालला पाहिजे असा गोरा घेऊ. तर मग काय झालं, ह्या शंभूसोबत आम्ही तो गोरा घेतला. पहिलीच खरेदी केली आपण, काय कधी त्याच्या आधी वासरू घेतलं नव्हतं, काहीच नव्हतं. पहिल्यांदाच गोरा घेतला, चांगल्या किमतीला घेतला. ही गाय पहिल्यांदा मी आणली. ह्या गायीला कोण झाला शंभू आणि त्या शंभूला जोड आणायचा म्हणून मी शिवा आणला. तर म्हणजे शिवापासून आमचे बैलगाडा क्षेत्रात चांगल्यापैकी म्हणजे आपण त्यात आहे. आणि खऱ्या अर्थाने जर शिवा आला असेल तर तो शंभूमुळं, आणि शंभू कोणामुळं तर ह्या गायीमुळं. म्हणून मला आवर्जून सांगायचं होतं की आमच्या जर बैलगाडा क्षेत्रात जर कोणामुळे जर थोडक्यात आपली एंट्री झाली किंवा बैलगाडा क्षेत्राचा नाद आपल्याला जर कोणामुळे लागला तर आमच्या ह्या गायीमुळे लागलेला आहे. आता तिचं एक वेळ झालं पहिलं वेळ. त्या पहिल्या वेळेला आपल्याकडे शंभू झाला होता. थोडंसं आमचं काय झालं, मॅनेजमेंट चुकलं किंवा शंभूच्या बाबतीत थोडंसं काय झालं, आपण नवीन होतो आणि नवीन असताना आपल्याला त्याचं ट्रेनिंग वगैरे जास्त काय माहीत नव्हतं. त्यावेळेस आपल्याकडे गोडी वगैरे नव्हती. शिवा आणि शंभू दोघंजण आपण पळवायचो सुरुवातीला. तर खऱ्या शिवाला जर कुणी गाडावला असेल लहानपणी, म्हणजे आणल्यानंतर त्याला एक 5-6 गाठ जोड फक्त शंभू असायचा. तो तो पण पळायला चांगला होता, पण त्याला ट्रेनिंग न भेटल्यामुळे थोडासा आपला तो गोरा तयार झाला नाही. कारण शिवासोबत जवळपास शिवाच्या स्पीडने तो पळायचा. आधी थोडासा वरती कमी पडत होता, पण चांगल्या पद्धतीचा गोरा तो पण होता. त्याच्यानंतर पहिल्या वेळेला शंभू झाला आणि दुसऱ्या वेळेला आता तुम्ही पाहू शकता माझ्या मागे इथं हा खातोय. इकडे रे चल, हा हिरा आहे. हा हिरासुद्धा ह्याच गायचा आहे. म्हणजे ह्या गायीच्या पोटीत जन्मलेला आहे हा हिरा आहे. म्हणजे पहिल्यांदा शंभू झाला, नंतर हा हिरा झाला. आता शिवा पण चांगला पळतोय. हा हिरा आता सुरुवातच आहे, कांड्यावरती पळतोय. गेले आता याचं वय 8-8.5 महिन्याचा गोरा आहे आपला. कसा पळतोय काय पळतोय अनेक जण पाहत आहेत घाटात.
कांड्यावरती चांगल्या पद्धतीने गोरा पळतोय, एक नंबरच्या बारीत पळतोय. तर असे ही आमची गाय आहे. हिच्यामुळं चांगलं झालेलं आहे, म्हणजे तिच्या पोटी हा हिरा पण चांगला जन्मला आहे आणि तिच्यामुळे शिवा पण आपल्या दावणीला आहे. तर जास्त मोठी पण नाही आणि जास्त लहान पण नाही, अशी मिडियम साईजची गाय आहे आपली. आता थोडंसं काय झालं, ती दुधावरती आहे किंवा वासरू आपला हिरा पितोय तिला, त्यामुळे तिची थोडी तब्येत कमी झालेली आहे. पण एकदम चांगल्या पद्धतीने आपण तिचा सांभाळ करतो. आणि काय झालं आहे, मुक्त गोठ्यात कंटिन्यू गाय मोकळी असते आपली, गाय कधीच बांधून ठेवत नाही मी. फक्त चारा खाण्यापुरती म्हणा किंवा वासराला दूध पिण्यासाठी आपण तिला इथं बांधतो जरा वेळ, खुराक वगैरे टाकण्यासाठी. नंतर कंटिन्यू इकडं मुक्त गोठ्यात गाय मोकळी असते. त्यामुळं ती थोडीशी आपल्याला आता वाटत असेल की शांत आहे गाय एकदम, नाही का. आता आम्हाला तरी एकदम हात वगैरे लावून देते, दूध वगैरे काढून देते. ह्या गायचं आम्ही ज्यावेळेस नवीन वेली होती त्यावेळेस 2 महिने जवळपास दूध काढले, कारण हिराला काय तेवढं दूध खपत नव्हतं. हा त्यावेळेस लहान होता, गायला दूध चांगलं आहे, तेवढं दूध काय हा पित नव्हता. मग ते शिल्लक राहण्यापेक्षा आम्ही काय करायचो, वासरू पिता पिता त्याचं दूध पण काढायचो. म्हणजे गाय तशी एकदम शांत आहे आमच्यासाठी. पण खिलार आहे, त्याच्यामुळे तिच्यात तो आक्रमक गुण पण खूप आहे. अतिशय चपळ आहे, एकदम गरम गाय. म्हणजे ते नवीन माणसाला कळतं. इथं मी आता तिच्यासोबत रोज असतो, त्यामुळे ती माझ्यासोबत एकदम शांत आहे. आणि तिच्यात जे रक्त आहे किंवा तिच्यात जो गुण आहे, तो गुण नक्की आपल्या ह्या हिरामध्ये आलेला आहे. हिरा काय पद्धतीचा पळतोय किंवा त्याचं रक्त कसं आहे हे ज्यांनी जवळून पाहिले त्यांना माहिती आहे हा कोण काय पद्धतीचा आहे. हा पण मुक्त असतो, म्हणजे याला मी सवय तशी लावली, जसा जन्मला आहे तसा तो ह्या गायीसोबत इथं मुक्त आहे. म्हणजे मोकळा असतो दिवसभर किंवा संध्याकाळी म्हणा. फक्त एक टाईम मी रात्रीचं त्याला तिकडं नेतो, कारण आमच्या इकडं बिबट्याचं वगैरे भीती आहे. हे संपूर्ण आपलं कंपाऊंड आहे, पण तिकडं दुसरा एक गोठा आहे आपला, तिथं जिकडं आपण शिवा बांधतो तिथं एक गोडी पण आहे. तिच्यासोबत आपण रात्रीचा हिराला ठेवतो आणि दिवसभर हा इकडंच असतो ह्या गोट्यामध्ये. तर काय होतं, जनावरांना असं निवांत किंवा मोकळं ठेवल्याचा नक्की फायदा होतो. ती आई जी होती ना आमच्या मामाकडे, आता आहे अजून पण ती गाय, ती जवळपास 18 ते 20 वर्षाची गाय असेल मला असं वाटते, कारण आता ती म्हणजे म्हातारी झाली पूर्ण. पण एकदम जुन्या खाणीतली गाय, गरम गाय. तिच्या पोटी ही गाय जन्मली, ही पण त्याच पद्धतीची आहे. आणि त्याच्यामुळं हा हिरा आपल्याकडे पण चांगल्या क्वालिटीचा किंवा चांगला या गायचं एक म्हणजे चांगला गुण असा आहे, आपण जशा पद्धतीचं तिला वळू दाखवेल ना त्या पद्धतीचं वासरू तिला होते. आता हिरा पाहू शकता, तर त्याचा रंग असेल, शरीर असेल, पूर्ण आम्ही जसा बैल होता त्या बैलासारखं झालेलं आहे. मला हा व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश आहे की आपल्याकडे खिलार गाय अवश्य पाहिजे. म्हणजे एखादा बैलगाडा किंवा आपण एवढी बैल वगैरे सांभाळतो, तर बैल सांभाळत असताना एक गाय सांभाळायला काय अवघड नाही. आणि एक गाय जर चांगली सांभाळली, तिने जर तिच्या आयुष्यात एकच चांगला खोंड दिला, आज चांगल्या पाळणारा जर बैल घ्यायचा म्हटलं तर 5 लाख 10 लाख किती पैसे जातात हे सगळ्यांना माहिती आहे. त्या किमतीचा जरी एकच खोंड तिने तिच्या पोटून जन्मला किंवा तिच्याकडून तयार झाला, तर तिचं पूर्ण आयुष्य आपल्याकडे फ्री झाल्यासारखं आहे. ती गाय आपल्याला आयुष्यभर नफ्यात राहिल्यासारखी. म्हणून प्रत्येकाने एक खिलार गाय अवश्य सांभाळली पाहिजे. आणि खिलार गायमध्ये पण कसं आहे, सांभाळताना पण त्याचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे, व्यवस्थित ब्रीडिंग केलं पाहिजे. आता आम्ही ही गाय, या गायीला चांगल्या पद्धतीचा बैल दाखवल्यामुळे वासरू पण चांगल्या पद्धतीचं झाले. म्हणजे ह्या गोष्टी पण अभ्यासपूर्ण केल्या पाहिजेत. सहज आज निवांत होतो, एक व्हिडिओ बनावा वाटला म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.